आजची आपली रेसिपी चटपटीत आणि टेस्टी अशी असणार आहे। तर मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मस्तपैकी मसाला पाव। तर पावभाजी न करता अशापैकी तुम्ही मसाला पाव अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवू शकता। खायला म्हणाल तर अगदी टेस्टी ही तयार होते रेसिपी। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्या अगोदर आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि गाजराचा एक तुकडा मी असा खिसून घेतलेला आहे। लसूण कट करून घेतलेला आहे, भरपूर अशी कोथिंबीर आहे आणि बटाटा जे आहे ते मी उकडून घेतलेला आहे, ते स्मॅश करून घेतलेला आहे। फक्त 4 बटाटे छान कुकरमध्ये मी उकडायला ठेवले आणि त्याची साल काढून स्मॅश करून घेतलेला आहे। तर आता इथे पॅनमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर त्याच्यासाठी मी ते 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे व कट केलेला लसूण देखील याच्यामध्ये टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे 2 मिनिटांसाठी। लसूण परतला की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। तर कांदा आपल्याला असा बतईनं जर चिरता नाही आला तर आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित थोडंसं ओबडधोबड इथे बारीक करून घेतलेला आहे कांदा। तर तो कांदा 2 मिनिट छान परतला, थोडासा लालसर झाला की नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। आता 3 ते 4 मिनिटांसाठी हे टोमॅटो देखील छान परतून घेऊयात। ते चांगलंसं शिजलं गेलं पाहिजे। टोमॅटो शिजलं की त्याच्यामध्ये गाजराचा खीस इथे मी टाकून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या वापरू शकता, म्हणजे बारीक चिरून। हळद पावडर टाकलेली आहे। इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे मी 2 चमचे। लाल तिखट टाकलेला आहे व भरपूर सारी अशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतलेली आहे। आता हे परतून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी आणि नंतर बटाटे जे आहे ते स्मॅश करून घेतलेले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अर्धा वाटी पाणी टाकून मी बटाटे स्मॅश करून घेतलेलं होतं। तर आता व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर चवीनुसार मीठ टाकायचं व अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याला थोडंसं अगदी 4 ते 5 मिनिटांसाठी हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत। तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला पाव नक्की करून बघा, खूप टेस्टी असा इथे मसाला पाव इथे लागतो। तर इथे आपली भाजी जी आहे मसाला पावची इथे भाजी रेडी झालेली आहे। तर इथे दुसरीकडे मी तवा ठेवलेला आहे। तव्यावरती बटर, तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता। तर मी इथे 2 चमचे तेल टाकून अशा पद्धतीने पाव जे आहे ते व्यवस्थित आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत। तर आता आतमध्ये मी इथे ही भाजी भरून घेत आहे। थोडीशी कोथिंबीर व कांदा टाकून असं आपण त्याला कवर करून घेऊयात आणि वरतून तेल लावून छान खरपूस असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे पाव भाजून घ्यायचे आहेत। खायला हे मसाला पाव खूप टेस्टी लागतात। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरतून देखील इथे तिखट वगैरे कोथिंबीर कांदा टाकून खाऊ शकता। तर अशी आजची टेस्टी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटू अशीच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।